देवेंद्र फडणवीस साहेबांचा मी ऐकवतो। हे जे काय स्मार्ट मीटर तुमच्या घरी लावलं जातंय ना, त्याच्यातून वसुली कशी केली जाते हे काही प्रमाणात तुम्हा सर्वांना कळेल। लावू का ऑडिओ? मागच्यांना विचारतो, लावू का? येतात नाही। आणि दुसरं, त्याला पेमेंट कसं होणार आहे? ही अशी सिस्टम नाही आहे की त्यांनी त्या ठिकाणी मीटर लावायचं आणि मग ते तुमच्या बिलात वसूल करायचं, असं नाहीये। सिस्टीम इम्प्रूव्हमेंट करता हे मीटर आपण लावतोय, त्यामुळे सिस्टीम इम्प्रूव्ह होऊन जेवढे अधिकचा महसूल प्राप्त होईल, म्हणजे समजा मागच्या वेळी त्या ठिकाणी जे काही आपलं बिलिंग झालं होतं, आपण जी काही वीज वापरली होती, त्या वापरलेल्या विजेत आणि आता रिअलायझेशन मध्ये जेवढा फरक होईल त्या फरकातनं त्यांना पेमेंट मिळणार। त्याच्यामुळे हे काही त्यांना अपफ्रंट पेमेंट कुठलंही नाही। काय म्हणले देवेंद्र फडणवीस साहेब? आधी जेवढं बिल येत होतं आणि स्मार्ट मीटर लावल्यानंतर जेव्हा जे बिल वाढेल त्यातून या स्मार्ट मीटर कंपनीला पैसे मिळतील। बोलले का नाही बोलले? मग त्याचा अर्थ काय? आधी जर 100 रुपये बिल येत असेल, आधी जर 1000 रुपये बिल येत असेल, तर स्मार्ट मीटर लावल्यानंतर ते बिल वाढणार, असं अप्रत्यक्षपणे देवेंद्र फडणवीस साहेब स्वतः बोलले।